राम राम बाळगोपाळांनो, कसे आहात तुम्ही? तर आज मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगणार आहे. या गोष्टीचं नाव आहे निळा राजा. एका जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तो लांडगा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जंगलातून बाहेर जोरात पळत होता. भटकी कुत्री त्याचा पाठलाग करत होती. जीवाच्या आकांताने धावणारा लांडगा गावाच्या एका टोकाला राहणाऱ्या घरात जाऊन पोचला. ते घर गावातील लोकांचे कपडे धुणाऱ्या परटाचे होते. त्या परटाने कपड्यांना नीळ देण्यासाठी एका भांड्यात भरपूर नीळ आणि पाणी एकत्र करून ठेवले होते. लांडगा परटाच्या घरात पोचला आणि त्याने सरळ खिडकीतून घरात उडी मारली. लांडग्याची उडी नेमकी निळीच्या भांड्यात पडली. लांडगा त्या भांड्यातून लपून बसला. पाठलाग करणारी कुत्री घराबाहेर घुटमळली आणि थोड्या वेळाने निघून गेली. सकाळ होताच लांडगा घराबाहेर पडला आणि जंगलात पळून गेला. आपला रंग निळा झाला हे त्याला माहीतच नव्हते. लांडगा जंगलात पोहोचता त्याला बघून अनेक प्राणी पळून गेले. निळ्या रंगाचा प्राणी ते प्रथमच बघत होते. लांडग्याला काही समजत नव्हते की हे सगळे प्राणी आपल्याला का घाबरत आहेत. नदीजवळ जाताच लांडग्याने स्वतःचे प्रतिबिंब पाण्यात बघितले. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. स्वतःचे ते प्रतिबिंब बघून त्याला समजले की जंगलातील प्राणी आपल्याला का घाबरत आहेत ते. सर्व घाबरलेल्या प्राण्यांचा लांडगा राजा झाला. आता त्याचे दिवस मजेत चालले होते. एके रात्री जंगलातले काही लांडगे एकत्र आले आणि जोरजोरात आरोळ्या ठोकू लागले. निळा लांडगा स्वतःचे राजेपण विसरून ओरडू लागला. निळ्या लांडग्याचा आवाज ऐकताच जंगलातील सर्व प्राण्यांना त्याचे खरे रूप कळले. आपण मूर्ख बनलो हे प्राण्यांना कळले. सर्व प्राणी एकत्र आले आणि त्याने त्या लांडग्याला जंगलाबाहेर हुसकावून लावले. आणि तात्पर्य आहे गोष्टीचं की खोटेपणा जास्त काळ टिकू शकत नाही. तर बाळगोपाळांनो, तुम्हाला माझी गोष्ट कशी वाटली नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.